आजच्या ज्या महायुतीचे जे आम्ही चारही उमेदवार प्रचाराला बाहेर पडलेलो आहे आणि त्या प्रचारानिमित्त आम्ही सर्व भेटीगाठी ज्या आहेत ते घर टू घर घेत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सर्व उमेदवार आम्ही एक विजन ठेवून उतरलेलो आहे की या प्रभागाचा विकास एक वेगळ्या पद्धतीने करायचा आहे. हा एक प्रभाग स्मार्ट बनवायचा आहे आणि स्मार्ट प्रभाग कल्पनेतून होतो. कारण जी आता अवस्था झालेली आहे प्रभागाची किंवा कोल्हापूरच्या विविध भागात काही 10 वर्ष प्रशासक होतं त्याच्यामुळं भरपूर खराबी झालेली आहे. तर ती सगळी खराबी काढून व्यवस्थित भाग आपला सुशोभीकरण करून चौक वगैरे सगळं डेव्हलप करायचे आहेत आपल्याला. त्याच्यानंतर स्लम्स एरिया आपल्याला रिडेव्हलपमेंटला घ्यायचे आहेत. डिजिटलायझेशन आणायचं आहे की जेणेकरून कुठलाही शासकीय काम जे असतं जनतेपर्यंत जे मिळत नाही तर त्याचा एक प्लॅटफॉर्म चांगला तयार करायचा आहे. तर भरपूर विजन्स आहेत. ते विजन घेऊन आम्ही चारही उमेदवार एक बळावर सगळी आम्ही महायुतीचे सर्व चारही उमेदवार सगळी ताकद लावून यात उतरलेलो आहे आणि आम्ही 100% महायुतीचे चारही उमेदवार स्वबळावर विजयी होणार. प्लस आम्ही हा भाग चांगला सुशोभीकरण करणार आणि महायुतीचे सर्व उमेदवार कायम 24 तास जनतेच्या सेवेसाठी हजर असतील ही पण आम्ही गवाही देतो. आणि येणाऱ्या आगामी काळात 16 तारखेला 100% महायुतीचा गुलाल उधळणार आहे आणि झेंडा सुद्धा महायुतीचाच लागणार. महिला सुरक्षेसाठी आपण ठिकठिकाणी प्रशिक्षण चालू करणार आहे आणि महिला तर संज्ञान पण झालेली आहे. काही प्रशिक्षण त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर मिळतो जसं की युट्यूब वगैरे काही चॅनल्स आहेत. तर 100% त्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रसार सुद्धा करू आणि महिला सक्षम बनण्यासाठी काही ज्या 5-10 म्हणजे काही ज्या टेक्निकल्स आहेत त्या टेक्निकलसाठी आपण त्यांना प्रशिक्षण देऊ आणि शासन त्याला प्रशिक्षण द्यायला चांगलंच उत्तीर्ण आहे आणि ते उत्तीर्ण झालेले पण आहे. फक्त त्याच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.